महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय पटलावर सध्या ओबीसी आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून एक मोठा संघर्ष उफाळून आला। या संघर्षाच्या केंद्रस्थानी ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके आणि मराठा आरक्षणकर्ते मनोज जरांगे पाटील आहेत। गेल्या महिन्यांपासून मराठा समाज आरक्षणासाठी आक्रमक आंदोलन करत असून मनोज जरांगे यांनी मुंबईत मोठ्या प्रमाणात मोर्चे काढलेत। त्यांनी मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळावं अशी मागणी लावून धरली आहे आणि राज्य सरकारवर आरोप केले आहेत की त्यांनी मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेत अडथळे निर्माण केलेत। जरांगे पाटील यांचा प्रत्यक्ष आरोप आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांचं प्रशासन मराठा समाजाच्या प्रमाणपत्रांमध्ये दोष शोधण्याचं काम करतंय आणि यामुळे मराठा व ओबीसी समाजात तणाव वाढतोय। तर आता याच पार्श्वभूमीवर लक्ष्मण हाके यांनी नांदेड ते मुंबई पायी लॉंग मार्चची घोषणा केली आहे। जर मनोज जरांगे पाटील मुंबईत उपोषणाला बसलेच तर त्याच दिवशी नांदेड जिल्ह्यातील माळेवाडी येथे नारळ फोडून हा लॉंग मार्च सुरू होईल असा स्पष्ट इशारा लक्ष्मण हाके यांनी दिला। तर हाके सध्या राज्यभर दौऱ्यावर असून ओबीसी समाजाला एकत्र आणण्यासाठी 100 सभांचं आयोजन करतायत। त्यांच्या स्वागतासाठी गावोगावी फटाके आणि आतिषबाजी केली जाते। हाके यांचा संदेश राज्य सरकारला आणि जरांगे यांना स्पष्ट आहे की जर ओबीसी समाजाच्या आरक्षणावर कुणीही आघात करण्याचा प्रयत्न केलाच तर ओबीसी समाज त्यांना त्यांच्या जागेवरून खाली खेचण्याची ताकद दाखवेल। त्यांनी पंचायत राज निवडणुकीत बोगस कुणबी दाखले घेणाऱ्या ओबीसींना बाजूला करण्याचं आवाहन केलंय आणि खऱ्या ओबीसींना मतदान करण्याचं टॅगलाईन दिले। त्यांचा संघर्ष आता फक्त आरक्षणापुरता मर्यादित न राहता सामाजिक न्यायासाठी एक आंदोलन बनल्याचं बोललं जात आहे, ज्यामध्ये ते ओबीसी समाजाच्या हक्कांचं रक्षण करण्यासाठी कटिबद्ध झालेत। या संघर्षामुळे मराठा विभागात अस्वस्थता आणि तणाव वाढलाय। बीड, नांदेड आणि जालना जिल्ह्यामध्ये ओबीसी समाजाच्या आंदोलनामुळे रस्ते अडवणं आणि टायर जाळण्याच्या घटना सुद्धा घडल्यात। तर दुसरीकडे हाके यांनी राज्य सरकारकडून लेखी आश्वासन मागितलंय की मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणामुळे ओबीसी समाजाच्या आरक्षणावर कोणताही परिणाम होणार नाहीये। त्याशिवाय त्यांनी असं सुद्धा म्हटलंय की जर सरकारनं शिंदे समितीचा अहवाल स्वीकारलाच तर ओबीसी समाज मोठ्या प्रमाणावर आंदोलन करेल आणि ओबीसी आमदार आणि मंत्र्यांचा घरासमोर बसून त्यांना बाहेर पडू देणार नाही। या मागण्या आणि दबावामुळे राज्य सरकार अडचणीत आलंय, कारण एकीकडे मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण कराव्या लागतील तर दुसरीकडे ओबीसी समाजाच्या भावना जपाव्या लागतील। सरकारनं यावर उपाय म्हणून ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला। शिवसेना गटाचे मंत्री उदय सामंत आणि संदीपान भुमरे यांनी हाके यांची भेट घेऊन त्यांना उपोषण सोडवण्याचं आवाहन केलं। मात्र हाके यांनी स्पष्ट सांगितलं आहे की तोपर्यंत ते उपोषण सोडणार नाही जोपर्यंत सरकार त्यांना लेखी आश्वासन देत नाही। त्यांनी हे सुद्धा म्हटलं की सरकारकडून कुठल्याही अधिकाऱ्याच्या माध्यमातून लेखी आश्वासन दिलं गेलं तर ते त्यावर विचार करू शकतात। त्यामुळे सध्याची परिस्थिती राज्य सरकारसाठी फारच नाजूक आणि आव्हानात्मक आहे। राज्य सरकारच्या समोर मोठा प्रश्न आहे की ते दोन्ही समाजांच्या भावना संतुलित कशा राखतील। जर मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण दिलं तर ओबीसी समाजात मोठा असंतोष निर्माण होईल आणि जर मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर त्यांच्यातूनही तीव्र नाराजी उमटू शकते। त्यामुळे सरकारला या संवेदनशील विषयावर योग्य तोडगा काढण्यासाठी सर्व संबंधित पक्षांशी संवाद साधून संतुलित निर्णय घेणं गरजेचं असल्याचं बोललं जात आहे। या सामाजिक राजकीय संघर्षामुळे महाराष्ट्राच्या सामाजिक सलोख्याला मोठा धोका निर्माण होऊ शकतो असं बोललं जात आहे। लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वाखालील ओबीसी समाजाचा संघर्ष आणि मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखालील मराठा समाजाचा संघर्ष दोन्ही एकाच वेळी राज्याच्या सामाजिक आणि राजकीय स्थैर्याला आव्हान देत आहेत। त्यामुळे राज्यातील सर्व पक्षांनी संयम राखून सार्वजनिक शांतता राखण्यासाठी आणि सर्वसमावेशक निर्णय घेण्यासाठी एकत्र येणं आवश्यक आहे। सरकारनं त्वरित हे सुनिश्चित करावं की कोणत्याही समाजाला न्याय आणि समान हक्क मिळतात आणि सामाजिक समतेची हवा राहते। तुमच्या मते या दोन्ही समाजांमधल्या संघर्षाला काय तोडगा असू शकतो? सरकारनं कशी भूमिका घ्यायला हवी? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मॉडर्न मीडियाला सबस्क्राईब करायला विसरू नका।